अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनत याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. असं काल कुणीतरी म्हटलं, भाषांचं भाषांतर करता येतं, भावनांचं भाषांतर करता येत नाही. भावना या व्यक्त झाल्या पाहिजेत आणि समोरच्या व्यक्तीने त्या समजून घेतल्या पाहिजेत. मग आता असं असेल ना, तर भावना व्यक्त करण्यासाठी कुठली तरी भाषा हवीच की नाही. पण या भाषेमध्ये तुम्ही कुठले शब्द वापरता त्याप्रमाणे ती व्यक्त होते. म्हणजे आता मराठीत प्रेम हा शब्द, हिंदीमध्ये प्यार, उर्दूमध्ये मोहब्बत, इश्क, तर इंग्रजीमध्ये लव. भावना एकच आहे की नाही. अशीच आजच्या प्रेमाची गोष्ट. ती व्यक्त होणारी, बडबडणारी, तो अव्यक्तातून व्यक्त होणारा. ती हट्टी, दुराग्रही, तो निग्रही. पण तरीही यांच्या प्रेमाची गोष्ट ही वेगळीच की. यांच्या लग्नाला आता 22 वर्ष झालेली आहेत. तर अशा सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री चैत्राली चिरमुले गुप्ते आणि आमचे हे आहेत सुप्रसिद्ध संकलक, अभिनेते आणि आता दिग्दर्शक लोकेश गुप्ते. आपण त्यांचं स्वागत करूया. हॅलो चैत्राली. नमस्कार. तुझं असं मला ना फॉर्मल स्वागत करताना खूप मज्जा येते. पण लोकेशची मला आज खूप काळजी घ्यायची आहे. तर चैत्राली आणि लोकेश आपल्या प्रेमाची गोष्ट सांगायला इथे आलेले आहेत. तुमचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या रसिकांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत. आणि प्रेमाची गोष्ट ऐकूया चैत्राली. येस, मला खूप मज्जा येणार आहे. नक्कीच. चला. लोकेश गुप्ते तुमचं मनपूर्वक स्वागत. का माहिती का, कारण आमचे जावई बापू खऱ्या अर्थाने. कारण माहिती चैत्राली एवढी मग एवढी उंचीने पण आणि कर्तृत्वाने पण तिचा जो ग्राफ आहे ना तो असा मस्त पाहिलेला आहे. आणि अशी ती हट्टी, मग शिरुसून बसणारी, मग शूटिंग का सुरू होत नाही आहे म्हणून चिडचिड करणारी. सगळ्यातून इतकी आता मॅच्युअर्ड झालेली चैत्रालीला बघून मला थक्क होते. त्याचं क्रेडिट मला वाटतं आमच्या लोकेशला दिलं पाहिजे. हो. आणि वर्डीला अशी बाईक घेऊन जी डेट वगैरे केली तेव्हा सुद्धा आम्ही कॅमेरा घेऊन आलो होतो. अरे बाप रे, तुझा खूप अभ्यास आहे. अभ्यास नाही, आम्ही कॅमेरा घेऊन आलो आणि ती थोड्याच वेळात आम्ही लावणार आहोत. ती जी ध्वनिचित्रफित आम्ही करून ठेवलेली आहे. 22 वर्ष झाली. 22 वर्ष मागे जाऊया. हे कसं जमलं ह्या प्रेमाची गोष्ट जरा. लोकेश संकलक आहे म्हणजे आपण काही सतत आपण त्यांचं रेखाटन वगैरे करावं असं काही नसतं काही. अरे बाप रे, खूप अभ्यास आहे तुझा, खूप. तू शांत बस जरा. सांगायचे साधारण. तुला मी रिमोट दिलेला आणि तुला म्यूट केलंय. लोकेश बोल. ओके, डन. आम्ही काम एकत्र करत होतो. एका सिरियलचं पायलट एपिसोड शूट करत होतो. तेव्हा मी असिस्टंट पण होतो आणि त्यात मी काम पण करत होतो विनय सरांकडे. तेव्हा मी असिस्टंट म्हणून काम करायचो विनय आपट्यांकडे. सो त्या एपिसोडला, त्या सिरियलच्या एपिसोडला, पायलट एपिसोडला आमची भेट झाली. तिथे पहिल्यांदा बघितलं. काही प्रेमात पडलं असं काही नव्हतं खरं तर तेव्हा. हो अरे हो, नाही, मी फक्त बघितलं. ओके, अच्छा. सो तिथे आमची भेट झाली. त्याच्यानंतर मग ती सिरियल पुढे मी कंटिन्यू नाही केली. पण माझं नंतर एडिट चालू होतं ॲज अन ॲक्टर म्हणून. पण ॲज अन एडिटर म्हणून ती सिरियल मी करत होतो. आणि त्यानंतर एकदाही स्टुडिओमध्ये आली होती भेटायला मी. तिला शोरील भावी होती, सो त्यासाठी ती आली होती. तिथे आमची मग ओळख झाली, बोलणं झालं, नंबर एक्सचेंज झाले. आणि मग हिच्या स्वभावाप्रमाणे ही बोलूच लागली आणि मी रिप्लाय करू लागलो. सो अशी ती आमची भेट झाली, अशी मैत्री वाढत गेली. आणि मग फायनली फार वेळ नाही, म्हणजे महिन्याभराच्या आतच मी हिला विचारलं की लग्न करशील का म्हणून डायरेक्ट. हां, म्हणजे मध्ये आधी असं काही नव्हतं. मी डायरेक्ट लग्नासाठी विचारलं. मला म्हणली की एक दिवस मला दे, थोडा थांब, मी विचार करून सांगते वगैरे. आणि नेक्स्ट डे एक दिवस नाही, मी म्हटलं थोडा मला वेळ हवाय. हो, पण जरा कसं झालं, तो भेटला, मी भेटले, मी छान म्हटलं हे असं नाही आहे.
त्याच्या आधी तू त्याला काहीतरी नाही वगैरे म्हणाले आणि भाव दिला नाही त्याने तुला, असं पण काहीतरी घडलं ना थोडंसं की? नाही, भाव नाही दिला नाही असं माझ्या कानावर आलं की एक आहे मुलगा तुझ्या प्रेमात वगैरे. त्याच्यावर मी म्हटलं हां असे असतात खूप, एवढंच झालं होतं. पण असं काही नाही, म्हणजे भाव नाही दिला, कारण सांगते काय तेवढा वेळच आम्ही एकमेकांना दिला नाही. आम्ही पटकन प्रेमात पडून गेलो असं झालं. त्यामुळे असं भाव दिला नाही. पण हां मी म्हटलं आता साधारण असं असतं ना की ह्याला ही आवडते, हिला हा आवडतो, सो असं चालू राहतं. बट दॅट डज नॉट मीन की ते त्याचं रूपांतर प्रेमात, पुढे लग्नात आणि पुढे एका संसारात होईल असं नसतं. तर ते तसं झालं. बरोबर. पण लोकेश, असं म्हणतात की लव्ह ॲट फर्स्ट साईट किंवा सटकन तू माझ्याशी लग्न करशील का, हे इतकी रिस्की आहे. आता तर खूपच रिस्की झालेलं आहे. त्यावेळेला तू पण इतका हँडसम, म्हणजे आता चिकणा हो, आणि तू असा म्हणजे नव्याने उभारी घेत होतास आणि अचानक हिला पाहून लग्नाचा एकदम प्रपोजल करणं, तुला त्यावेळेला नेमकं काय मनात होतं? का हिची संपूर्ण माहिती होती की ही अशी हुशार, चाणाक्ष, बुद्धिमान असे व्यक्तिमत्व आहे, अभिनेत्री आहे? काय होतं नक्की? ऍक्ट्रेस म्हणून मी तिचं काम बघितलेलं होतं, ती माहीत होती, त्यामुळे तो काही मुद्दा नव्हता. आणि मधल्या काळामध्ये आम्ही जेव्हा भेटलो, बोलायला लागलो, तेव्हा मला तिचा स्वभाव तो खूप आवडला की ती फटकळ आहे, कदाचित वाटू शकते समोरच्याला, पण ती खूप स्पष्ट बोलते ती. आणि मला असं वाटतं की ते फार महत्त्वाचं आहे, कारण कुठलाही आडपडदा नाही, तिला फिल्टर नाही आहे. जे काही आहे ते आहे. समोरच्याला आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर नाही आवडलं, पण मी खोटी स्तुती करणार नाही. सो मला असं वाटतं की हा स्वभाव फार महत्त्वाचा आणि चांगला होता. मी कदाचित आता आपण म्हणू की 22 वर्ष आम्ही एकत्र आहोत, याचं कारणच ते आहे की नाही पटलं तर हो, हे नाही पटलं तुझं, किंवा पटलं तर हो पटलं हे. सो मला तो स्वभाव फार आवडला की आणि बाकी छान काम उत्तम करत होतीस, ती दिसायला छान आहे. सो प्रेमात पडलो तेव्हा. गुणपारखी म्हणून त्याला 100 पैकी 100 मार्क आहे. म्हणजे त्याने जे पण मला लोके सांग, तुझी काय बॅकग्राऊंड आहे? तू का आलास, म्हणजे तू कसं काय अभिनेता वगैरे? आता कसं चैत्रालीचं आम्हाला माहिती आहे की ती कशी आली, तिने भार्गवीचं काम पाहिलं आणि मग मला पण असंच हवं आहे असं म्हणून तो हट्टीपणा तिथे किती तिचा खरं तर सकारात्मक गेला हे माहिती आहे. पण तुझी काय बॅकग्राऊंड, तू का आलास, म्हणजे तुझं काय? माझे बाबा नेव्हीमध्ये होते खरं तर, आणि माझी प्रचंड इच्छा होती, मला नेव्हीत जायचं होतं. पण आईच्या हट्टामुळे किंवा रादर तिने सगळ्या बाबांचा प्रवास बघितलेला असल्यामुळे, कारण ती 6-6, 8-8 महिने नसायचे आणि मी सगळ्यात घरात धाकटा लहान असल्यामुळे, आणि ते इंडियन नेव्हीमध्ये त्यामुळे ती रिस्क ना, 6 महिने गेलेत, परत येता येत नाही. सो तिने मला तेव्हा सांगितलं की नाही, तू ते नको करूस. मग मला मी असं म्हटलं की मग मी केटरिंग करतो, कारण मला त्याची पण भयंकर एक आवड त्या दरम्यान निर्माण झाली होती. असं करत करत फायनली मग मी BComला ॲडमिशन घेतली की नाही, मला हे नाही करायचं, मला नाटक करायचं आहे. आणि तिथून मग फर्स्ट इयरला असताना मला नाटकाचं जे वेळ सुरू झालं, तिथून मग असं झालं की नाही, मला हे करायचं आहे. मी लास्ट इयरला असताना पुण्यामध्ये त्या वर्षीचं पुण्यातली खूप महत्त्वाची स्पर्धा आहे, पुरुषोत्तम करंडक एंट्री कॉलेज. सो त्या वर्षीची सगळी बक्षिसं होती आणि मिळाली. आणि तेव्हा मला असं झालं की हरकत नाही, आपण सिरियसली हे करिअर म्हणून स्वीकारायला हरकत नाही. आणि म्हणून मी मुंबईत आलो त्यासाठी. आणि मला पहिलं कमर्शियल नाटक माझं मी नथुराम गोडसे बोलतोय, जे विनय सरांनी डिरेक्ट केलं होतं. सो अशी ती सुरुवात झाली करायला. खरं तर म्हणजे बॅकग्राऊंड घरामध्ये कोणी आहे किंवा असं काहीच नाही आहे. मला ती आवड निर्माण झाली आणि मला असं वाटलं की आपण ह्यातच करिअर करावं. आणि तेव्हा पुण्यात काही फारशी ॲक्टिव्हिटी व्हायची नाही, कंपल्सरी मुंबईत येऊन स्ट्रगल करावं लागायचं किंवा मुंबईत जावं लागायचं. पण तुला आता बघितल्यावर असं वाटतं की तू तिकडे सुद्धा मोठी करिअर केली असतीस ना, इंडियन नेव्हीमध्ये, आणि वेगळ्या पद्धतीने कमांडर किंवा कॅप्टन शब्द चुकेल, पण चैत्रालीच्या शेजारी बसून तू ती हॅड घालून असं सुद्धा आम्ही अभिमानानं असं असं केलंच असतं. कसं असतं ना, काही वेगळं वेगळं. हे चैत्राली, मला सांग की एका क्षेत्रामध्ये आहोत आपण, यावेळी तू खूपच लहान होतीस, पण तरीसुद्धा आईवडिलांनी म्हटलं नाही की एका क्षेत्रात आहात, कुठे हे सगळं अनिश्चित आहे, पैसे मिळतील की नाही, आर्थिक तुम्ही कसं करणार, असा थोडासुद्धा विचार तुझ्या मनात किंवा आईवडिलांनी तुझ्या मनात नाही घातला? नाही, अगदीच नाही. म्हणजे मी जसं म्हणेन, माझे आईवडील ना आमच्या प्रत्येक पावलावर आम्हाला खूप त्यांनी सपोर्ट केलेला आहे. सो मग ते तुमचं शिक्षण असो, करिअर असो आणि लग्न, तर त्यांनी कधीच नाही म्हटलं नाही. म्हणजे आणि कधी एक शंकाही त्यांच्या मनात आली नाही की कसं होईल तुमचं. तो एडिटर आहे, परत
आपल्याला माहिती आहे स्थिर नाहीच आहे हे आमचं प्रोफेशन, पण कधीच नाही त्यांच्या मनात माझ्याशी तरी कधी ते बोलले नाहीत. आणि मला वाटत नाही, कारण माझं आणि आईचं आमचं कनेक्ट एवढा आहे. वडील तर खूप क्लोज होतेच, पण सकाळी चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं आम्हाला दोघींना एकमेकींचं माहिती असतं. त्यामुळे जर कधी आला असेल बाबांच्या मनात ही शंका, तर ती आईनी मला नक्की सांगितली असेल किंवा आईच्या आली असती तर बाबांनी सांगितलं असतं. पण असं काहीच नाही झालं. मी खूपच छान आणि काय म्हणतो असे 2 ओपन आर्म्स मध्ये त्याला एक्सेप्ट केलं होतं. त्यामुळे असं कधीच नाही शंका. त्याला एक्सेप्ट न करण्यासारखं काही नाही काही खरं. नव्हतंच. ओके नाही. म्हणूनच असेल बहुतेक. आणि तुम्हाला इतकं छान घडवलेलं आहे की आपल्या मुलींवर इतका विश्वास आहे की त्या पाऊल टाकतील ते उत्तमच आहे. पण लोकेश, तुझं काय होतं म्हणजे घरी सांगितल्यावर अरे बाबा आधी तुझं 2 पायावर नीट उभा राहा आणि मग कर वगैरे, असं तुमच्याकडे पण नाही झालं काही? असं नाही, कारण मुळातच काय झालं, मी जेव्हा हे लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्या आधी जवळजवळ 5-7 वर्ष मी मुंबईत होतो. मी एकटाच होतो, मी एकटा राहतो, मी करिअर करण्यासाठी मी आलो होतो. त्यामुळे मुळात घरच्यांना तो एक कॉन्फिडन्स होता की हा स्वतः एकटा जाऊन जगतोय, राहतोय, खातोय, कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत घरातनं न घेता. म्हणजे मी हे अगदी स्पष्टपणे सांगतो, 0 पैसे. म्हणजे आजपर्यंत कधीही हात पसरले नाहीत. कारण माझी इच्छा होती, मला हे करायचं होतं, हा माझा डिसिजन होता, म्हणून मी इथे आलो होतो. सो त्यांना तो कॉन्फिडन्स होता. त्यांनी एक 5-7 वर्ष गेली बघितलेलं होतं की मी काय करतो आहे, काय कमवतो आहे, कसा राहतो आहे. सो त्यांना तो कॉन्फिडन्स होता. त्याच्यामुळे त्यांना असं कधीच झालं नाही की आधी तू तुझं हे कर, मग तू लग्नाचा विचार कर, किंवा सेम क्षेत्रातली मुलगी का निवडतोयस, असं कधीच नाही झालं. कारण आणि मला असं वाटतं की तो कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो. म्हणजे तो तुम्हालाही खूप बळ देतो पुढे लढण्यासाठी. म्हणून सो त्यासाठी कायम आईबाबांचा मी ऋणी राहीन की त्यांनी तो विश्वास माझ्यावर दाखवला. आणि अगेन नंतर हिनी सुद्धा. कारण जसं तू म्हणालीस तसं की खूप कठीण असतं, म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये दोघांनी काम करणं खूप कठीण असतं हे, आणि सर्वाईव्ह होणं सुद्धा त्याच्यामध्ये. खरे. पण अगेन तो विश्वास असेल आणि तो कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही पण दिलात आई वडिलांना विश्वास, नाही का? त्यांनी तर दाखवलाच, पण तुम्ही तो सार्थ केला. हेही त्यांचं पुण्य आहेच की आपली मुलं उत्तम निघणं, ह्याच्यासारखं काय आई वडिलांना आनंद असतो ना. मग काय म्हणजे काही त्याच्यात नाट्य नाही, अरे अब क्या करे वगैरे, असं काही नाही. काहीच नाही. आम्हाला जरा असं वाटत होतं की थोडंसं काहीतरी एक जसं तू शब्द वापरला, नाट्य घडावं, की नाही हे नाही, चूक आहे, किंवा आत्ता हा विचार करू नका वगैरे. काहीच नाही. चैत्रालीला कोंडून ठेवलेलं आहे. काहीच नाही. मग एवढं होऊ नये, पण काहीतरी एक थोडासा विरोध, मग आम्ही तुम्हाला समजावतोय, मग तुम्ही आम्हाला 4 गोष्टी, काहीच नाही. असं काहीच नाही झालं. म्हणजे खूप सोपं आणि सरळ होतं. आणि ते तसंच अजूनही चालू आहे असं वाटतं. म्हणजे जशी सुरुवात होते तसंच चालू राहावं असं वाटतं. तसं मुलीला तर पटवलीस तू, सासऱ्यांना पण पटवलास एका फटक्यात, लगेच पहिल्या मीटिंगलाच. हो ना. तुला खरंच सांगू, मला इतकं छान जमलं त्यांचं ना पहिल्याच भेटीमध्ये. हिने मला होकार दिला, मला सांगितलं की तुला भेटायला बोलवलंय बाबांनी, आणि आम्ही माहीमला भेटलो, एक जेवायला बोलवलंय. आम्ही 3 जण होतो, आम्ही आई पुण्यात होती कारण. सो आम्ही गप्पा मारत बसलो टेबलवरती, आमच्या गप्पा सुरू झाल्या, आणि तिथून आमचं दोघांचं जे जमलं ते बाबा जाईपर्यंत अगदी छान, म्हणजे तसंच होतं. आणि ते मैत्री. हे सगळं छान चाललेलं आहे आणि एकदम लग्न होतं आणि एकदम सौ गुप्ते म्हणून तुम्ही प्रवेश करता. त्यावेळेला काय वाटलं तुला की एकदम जबाबदारीची जाणीव होते? अरे काय असं फुलपाखरासारखं होतं, हवं तिथे जा, हवं तिथे नाही. कितीही ओळखीचा नवरा असला किंवा घर सगळं वेलकम करत असतील तरी सुद्धा एक जबाबदारीची जाणीव तेव्हा झाली तुला. आणि तू तर वयाने इतकी लहान होतीस त्यावेळेला, म्हणजे बालविवाह झाला असं आम्ही सगळे म्हणत होतो त्यावेळेला. मी तेच म्हणणार होते की असं काही दडपण नव्हतं की आता आपल्यावर खूप मोठी जबाबदारी. कारण लग्नाच्या आधीपासून मी परत एकटी राहतच होते, म्हणजे मुंबईत मी राहत होते. त्यामुळे माहिती होतं की घरात स्वयंपाक पडला नाही माझ्यावर कधी, पण बाकी गोष्टी म्हणजे अगदी काय म्हणतो छोटी गोष्ट म्हणजे कपड्यांचं मशीन लावणं, ते कपडे वाळत घालणं, हे सगळ्या जबाबदाऱ्या मी करत होते. त्यामुळे असं काही माझ्यावर दडपण नव्हतं की आता लग्न झालंय, मग आता आपल्याला हे करायचंय, मग त्याला आवडेल का नाही, मग मी हे केलं तर तो ओरडणार तर नाही, असं कधीच झालं नाही. म्हणजे सोपं होतं तसं. आणि जसं तू म्हणालीस तसं की लहान वयात लग्न झालं होतं, पण तरीही मी ना करिअर 18 पासून सुरू केल्यामुळे
अशा गोष्टी फार कमी होत्या की आज मला शनिवार रविवार इथेच फिरायला जाते किंवा मित्रमंडळींबरोबर खूप वेळ घालवते. ह्या सिच्युएशन्सच माझ्या आयुष्यात खूप कमी आल्या, कारण मी खूप आधीपासूनच करिअरला सुरुवात केली होती आणि ऑफकोर्स ते माझ्या मनातली इच्छा होती की मला सुरू करायचंय करिअर आणि मी ते केलं होतं. त्यामुळे असं कधी झालं नाही की लग्नानंतर मग आता मला स्वच्छंदी वागता येत नाही वगैरे. नाही, त्यांनी मला तेवढं स्वातंत्र्य दिलं होतं आणि ते अजूनही आम्ही एकमेकांना देतो की तुला कुठे तुझ्या मित्रांबरोबर जायचंय, मला मैत्रिणींबरोबर जायचंय, तर तेवढं आम्ही एकमेकांना स्पेस देतो. सो असं काही दडपण काही आलं नाही किंवा जबाबदारी खूप माझ्यावर आहे म्हणून मी घाबरले वगैरे असं कधी नाही झालं. आणि त्याचा सपोर्ट परत खूपच मला स्वयंपाक अजिबात यायचा नाही, तो उत्तम स्वयंपाक करतो. त्यामुळेच तर लग्न केलंय लोकेशने. हे तुला आता मी सांगते, तिने आम्हाला सांगितलं होतं लोकेशवर लग्न करण्याचं पहिलं कारण काय आहे, 36 गुणांपैकी पहिला गुण काय, तर तू उत्तम बनवतो. ते 1 ते 36 तेच आहेत बहुतेक. गप्प बस. लोकेश, हे कुठून आलं, हे सुगरणपणा कुठून आला म्हणे? आईकडनं, म्हणजे आई माझी आहे कारण मी बघायचो लहानपणी. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकटं राहायला लागल्यामुळे बनवणं, कारण रोज बाहेरचं खाणं मग कंटाळायला लागला. सो ती सवय लागली मग की काही उशीर झाला, किती झालं, काम संपून शूट संपून घरी गेलो तरी मग बनवायचं, स्वतःचं सुद्धा खायचं. सो तिथून ती आवड निर्माण झाली. आणि आता असं झालं की माझ्यासाठी ते ना एक काय म्हणू त्याला, स्ट्रेस बस्टर आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा असं वाटतं तेव्हा मी शांतपणे बनवतो, विचार चालू असतो, तो मला बरं वाटतं खूप. पण थेरपी इतकं की अगदी लोक अशी बोट वगैरे हे करून तो तळ दिसून खडखड खडखड खड, पुढे कोणी आला तर नंतर नाहीच आहे. नाहीच वगैरे. इतकं- हो चित्राली, असं खूप खूप अप्रतिम, खूपच कमाल स्वयंपाक करतो तो. पण तू तितकं तेवढं नॉनव्हेज खायचीस पूर्वी? हो हो हो. मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन होते पहिल्यापासनं, त्यामुळे मला खूपच सोपं गेलं. पण फक्त नॉनव्हेज असं नाही, तो व्हेजिटेरियन पण खूप सुंदर बनवतो आणि त्याला स्वतःला आवडतं खायला. सो असं काही नाहीये, पण तो अप्रतिम स्वयंपाक सगळा. आणि ते ऑफकोर्स माझी आई सुगरण असल्यामुळे ते माझ्यात होतं, पण माझ्यावर वेळ आली नव्हती कधी. पण ते त्याच्याबरोबर राहून राहून मला पण आवड निर्माण झाली. आणि आता आमच्या दोघांची आवड मुलीतही आलेली आहे. ती पण अप्रतिम स्वयंपाक आणि बेकिंग सगळं करत असते. लॉकडाऊन मध्ये तिने भरपूर काय 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 केलं. खरं ना, तुमच्याकडे खाऊन गेलेले काय म्हणत असतील ना, अन्नपूर्णा सुखी भव म्हणायचं का अन्नदाता सुखी भव असं म्हणूया. तर लोकेश, अन्नदाता सुखी भव असं तुला छान आशीर्वाद देतात. आपण आता जरा पुन्हा मागे जाऊया. चैत्राली, तू खूप म्हणजे मला वाटतं अबोली या नाटक केलंस आणि इतक्या लहान वयामध्ये तुला उत्कृष्ट सवाई अभिनेत्री असा पुरस्कार मिळाला, कडकडाट टाळ्यांचा हे वगैरे झालं. पण पुढे जाताना एक करिअरची एक एक पावलं सुरू करत असताना लग्नानंतर लगेचच तुम्ही म्हणजे मुलगी होण्याचा निर्णय घेतलात, म्हणजे मूल पाहिजे असं. हा त्यावेळेला थोडासा म्हणजे काय म्हणतात त्याला, धक्कादायक होता, कारण करिअरच्या दोन्ही पॉईंटवर तुम्ही इतक्या मोठ्या स्थानावर होतात. तेव्हा काय वाटलं? म्हणजे आता हा मुद्दाम प्रश्न विचारते की आत्ता लग्न झालेल्या मुला आणि मुलींना मुलंच नको आहे. बरोबर. एकतर अगदी लगेच नाही, पण आम्ही 3-4 वर्ष घेतली. आणि आमच्यासाठी ना पहिल्यापासून मूल आणि हे हवं होतं, पण कुठेतरी एक सेटलमेंट थोडीशी यावी आणि मग ह्या गोष्टींना आपण सुरुवात करूया, फॅमिली सुरुवात करूया असं होतं. त्यामुळे जेव्हा आम्हाला हे कळली ही बातमी, तेव्हा आम्ही दोघंही प्रचंड खुश होतो. पण ॲट द सेम टाइम मी एक डिसिजन घेतला होता की मूल झाल्यावर मी 2 वर्ष करिअर पूर्ण थांबवीन. बापरे. आणि मी त्याला तेच सांगितलं होतं की मी हे थांबवणार आहे, सो त्याला तू रेडी असलं पाहिजेस. म्हणजे हे आम्ही फॅमिली प्लॅन करायच्या आधीच, म्हणजे रादर लग्न झाल्यावर एक काही चर्चा असतात आपल्या गप्पांमध्ये मी बोलले होते, तेव्हा तो म्हटला होता हां ठीक आहे. तेव्हा म्हटलं असं नाही, ते खूप मोठी रिस्क आहे ही, कारण आपण सेम क्षेत्रात आहोत. नोकरीतल्या लोकांना 9 महिन्याची पेड लिव्ह वगैरे मिळते. म्हटलं असं मला काही होणार. तो म्हटला हां तेव्हा. आणि देवाच्या दयेनी आणि मोठ्यांच्या आशीर्वादांनी सगळं छान. 2 वर्ष आमची खरंच खूप छान गेली. मी 2 वर्ष पूर्णपणे घरी होते, कारण मला तिचं पहिलं पाऊल, तिचा पहिला शब्द हे मला स्वतःला अनुभवायचं होतं. आणि मग ते कुठेही असं व्हायला नको की हे आपण मिस केलं, ते आपण मिस केलं. आणि आई बाबांबरोबर माझ्या किंवा त्याच्या तिला ठेवून मग आपण आपल्या करिअरला निघून जावं वगैरे, हे मला करायचं नव्हतं. सो 2 वर्ष मी पूर्णपणे थांबले. आणि हां, पण परत करिअर सुरू करताना मला झालं की मला परत शून्यापासून सुरुवात करायला लागली, कारण 2 वर्षात
फील्ड खूप बदललं. म्हणजे प्रचंड चॅनल्स वाढले आणि असं खूप कॉम्पिटिशन सुरू झाली. पण नाही मला तो डिसिजन मला असं वाटलं, आत्ता मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की आम्ही दोघांनी अतिशय वेळेत तो डिसिजन घेतला, वेळेत आम्हाला शुभवी झाली आणि आज आम्ही करिअरच्या अशा टप्प्याला आहोत की तिचंही करिअर आमच्या बरोबरीने सुरू झालंय आणि आज ती 18 वर्षाची आहे, ती इंडिपेंडेंट आहे. बघ ना. त्यामुळे मी परत आता माझं करिअर करायला परत मी मोकळी आहेच. मी कधीच थांबले नाही. ते 2 वर्ष सोडल्यास मी कधीच थांबले नाही. आणि मग अशी इतकं छान म्हणालीस की मी तिचं पहिलं पाऊल, ती पावलं इतकी तिची छान पडलेली आहेत, शुभवी पडलेली आहेत की आज तिचं यश पाहून सुद्धा, म्हणजे ते पाऊल पडताना पाहून सुद्धा तुला काय वाटत असं, म्हणजे आम्हाला इतका आनंद आणि अभिमान वाटतं. आणि बाबा तुझं काय म्हणणं आहे बाबा? नाही, तू मगाशी जो प्रश्न विचारलास तो काही गोष्टी आपण ठरवून करतो किंवा काही गोष्टी न ठरवता होतात. माझ्या आईचं एक नेहमी म्हणणं होतं, मला आठवतंय, लग्नानंतर म्हणायची की येणारं बाळ त्याचं नशीब घेऊन येतं. वा. तुम्ही थांबू नका, तुम्ही ते मुद्दाम हे करू नका, डिले करू नका. जी वेळ असते त्याच वेळेला ते होतं. आणि मला असं वाटतं की ते आज इतक्या वर्षानंतर इतकं परफेक्ट असं वाटतं की नाही, हे खरंच करेक्ट आहे. कारण असं कधीच झालं नाही. आणि असं वाटतं ना की ओके, तेव्हा हा डिसिजन घेतला तेव्हा कदाचित वाटू शकतं की धाडसी होता का, करिअरच्या अतिशय आपण त्या टप्प्यावर असताना एवढं मोठं रिस्क, इव्हन मी सुद्धा हा डिसिजन घेणं, 2 वर्ष काम न करणं त्या वयात असताना. पण आज असं वाटतंय की त्या सगळ्यातनं आपण मोकळे होऊन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून आज मुलगी 18 वर्षी स्वतः इंडिपेंडंट झाले, ती कमावते आणि आम्ही पुन्हा आमचं छान काम करतोय, व्यवस्थित आयुष्य जगतो. सो वाटतं की डिसिजन करेक्ट होता, काही त्याच्यामध्ये वाटत नाही. आणि अगेन मुलीच्या बाबतीत म्हणशील तर ती मी काय म्हणू की किती छान ना, प्राण आहे. आईने सांगितलेलं आपण मान्य करतो आणि पुढे ते आपण सहजपणे ते कॅरी ऑन करतो ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण चैत्राली, हे म्हणणं फार सोपं आहे की मी एक एक पाऊल बघते, हे त्याचाही इतका कंटाळा येतो ना की सतत आपलं ते मूल वाढतंय, मग ते असं करते, मग तसं करते. हे सगळं ठीक आहे, आपल्याबरोबरची माणसं सगळी इतक्या मोठ्या पदावर जातात किंवा कामं करतात, किंवा लोकेश सुद्धा इतक्या सुंदर मालिकेमध्ये अगदी काम करत असतात. कुठेतरी असं हे होत नाही का, नाही 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 हे बरोबर नाही चाललंय, किंवा आपण चुकतोय का, किंवा आता कसं होणार, असं काही काहूर माजायचं त्यावेळेला? नाही, कधीच नाही. कधीच वाटलं नाही की मी काय करते, माझ्या बरोबरीच्या मुली पुढे चालल्यात. किंवा तेव्हा तर त्यांची लग्न पण कोणाची झाली नव्हती, माझ्या बरोबर ज्या आम्ही एकत्र ज्यांनी सुरुवात केली. पण मला कधीच असं मनात वाटलं नाही की यार मी काय करते हे घरी बसून, मी का बसले, मी हिला पाळणाघरातच ठेवते आणि मी माझ्या कामाला जाते, असं कधीच वाटलं नाही. ती 2 वर्ष, कारण हा माझा डिसिजन होता, मी पहिल्यापासून घेतलेला हा डिसिजन होता. मी कदाचित लग्न झालं नव्हतं तेव्हाही मी हा डिसिजन घेतला होता की मूल झाल्यावर पहिली 2 वर्ष तरी मी तिच्याबरोबर पूर्णपणे असावं, कारण मला माहिती होतं हा नसणार आहे. त्याचं तेव्हा नाटकंही चालू होती, तेव्हा त्याचं सिरियलही चालू होतं, तो ॲट द सेम टाइम अँकरिंग शोज पण करत होता, फिल्म्स पण करत होता. त्यामुळे मला माहिती होतं की त्याच्याकडे हा वेळ नाही आहे. मग त्या बाळाला, एवढ्या तान्ह्या बाळाला आयदर आजी आजोबांकडे ठेवा, नाही तर पाळणाघरात ठेवा, नाही तर 24 तासाच्या बाईबरोबर ठेवा, हे माझ्या मनाला पटत नव्हतं. त्यामुळे हा सर्वस्वी माझा डिसिजन होता. त्यामुळे ते 2 वर्ष मला काही त्रास झाला नाही. हां, मला परत एकदा करिअरला सुरुवात करताना मला धक्का स्वतःला द्यावा लागला, कारण 2 वर्ष घरी मुलीबरोबर असण्याची सवय झाली होती. मग तिला घरी ठेवून किंवा तिला कोणाकडे तरी ठेवून काम सुरू करायचं होतं. पण यात लोकेशचा आणि माझ्या आईवडिलांचा प्रचंड सपोर्ट होता, त्यामुळे ते सगळं होऊ शकलं. आणि ते तू म्हणालीस तसं ते 2 वर्ष मला काही वाटलं, मी ती 2 वर्ष खूप एन्जॉय केलं. पण चैत्राली, बरोबर आसपासच्या आपल्या मैत्रिणी किंवा या इंडस्ट्रीत ज्या नाही आहेत त्या असं तुला म्हणाल्या का गं, एवढा हँडसम बघ, वेगवेगळे सीन देतोय तो, आणि अरे आपला नवरा दिवस नाही आणि ह्याच्यावर बघतोय आपण छान छान मुलींना सह्या देतोय, फोटो काढतोय, काही अशी खळबळ माजायची का? अगदी मनापासून सांगा, म्हणजे जर या क्षेत्रात असलीस तरी. नाही, कधीच नाही. त्याला अगं पत्रबित्र यायची घरात. अरे म्हणजे कुठून ऍड्रेस मिळायचा माहिती नाही, पण घरी पत्र यायची. किंवा आता तो एक अतिशय सुप्रसिद्ध मालिका करत होता, त्यात त्याचे आणि त्याच्या हिरोईनचे खूप छान छान, आणि आम्ही एकत्र बसलोय आणि असे सीन तर मी फक्त बघायचे त्याच्याकडे, बाकी काही नाही. पण असा कधी इन्सिक्युरिटी नाही जाणवली मला.
ते बघतानाच तेव्हा ती शांत असायची फक्त. Otherwise, त्यातच आलं, मी तेच म्हणणार होते, त्यातच आलं असं. बस ह्याच्या पुढे करिअर, नको. कारण मला माहिती होतं ना हे मी पण करणार आहे कधीतरी, आणि हे मी पण केलंय, त्यांनी केलंय, तो करतोय. सो म्हणजे मी प्लस पॉइंट मी म्हणेन तुम्ही एकाच क्षेत्रात असल्याचा, की तुम्हाला माहितीये की हे आपल्याही बाबतीत होणार आहे कधीतरी, खरंय, आणि खरंय. तेव्हा तो आपल्याला सपोर्ट Support करणार करणार आहे. आहे. सो काही नाही, कधीच असं काही मनात माझ्या कधी आलं नाही. आणि कोणी भरवलं पण नाही की असं तो आहे हा इकडे आहे मग आता इकडे जातोय, किंवा खोटं काहीतरी टाइमपास म्हणून सुद्धा पण कोणी काही केलं नाही. तो वागलाच नाही तर तुला कुठून अफवा येणार? एक्झॅक्टली तो खूपच गुणी बाळ आहे आमचं. वा, वा. हे बघ, सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आमचे है आमची ही लोकेश एक उत्तम अभिनेता, त्याच्या आधी तू उत्तम संकलक आणि आता दिग्दर्शक, या तिन्ही रोल म्हणजे मुळात संकलक असलेल्याचा फायदा अभिनेत्याला झाला, आणि अभिनेता आणि संकलक म्हणून तू दिग्दर्शक म्हणून तुला किती फायदा झाला. म्हणजे आज एका छान चित्रपटाचा तू दिग्दर्शक आहेस, खूप अभिमान आहे, आणि तुला भरपूर शुभेच्छा मी आत्ताच देते. Thank you, कारण पहिलं बाळ झालेलं आहे, आता दुसरं तू काहीतरी करशीलच. नाही, डेफिनेटली फायदा तर नक्की होतो. कारण आणि मुळात दिग्दर्शनाकडे वळावं किंवा ती दिग्दर्शन आवड मला जी होती ती खूप सुरुवातीपासूनच होती. पण मधल्या काळामध्ये मग अभिनयामध्ये बऱ्याच व्यस्त होतो, मग संकलनात खूप व्यस्त होतो, आणि मग तेवढा वेळ देणं शक्य नव्हतं त्या सगळ्या गोष्टीला दिग्दर्शनासाठी म्हणून. पण एक वेळ मधली अशी आली, एका नाटकाच्या निमित्ताने अमेरिकेचा एक दौरा झाला 2 महिन्याचा, आणि तिथे मला तो वेळ मिळाला विचार करण्यासाठी किंवा लिखाण करण्यासाठी, आणि त्या दरम्यान मी ते लिखाण केलं सिनेमाचं. आणि आल्यानंतर मग मी घरी हिला डिसिजन सांगितलं की मला आत्ता असं वाटतं की टेलिव्हिजन मी आता 18 बंद केलेलं आहे मी टेलिव्हिजन, आणि सो मी आता विचार करतो ह्या गोष्टीचा. सो तेव्हा ती म्हणते की हरकत नाही, कर म्हणून. सो 2018ला मी पहिली फिल्म ती डिरेक्ट केली, एक सांगायचं आहे म्हणून. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. पण येस, म्हणजे अभिनेत्याला जसं संकलक असल्याचा फायदा होतो, तसाच दिग्दर्शक म्हणून सुद्धा संकलक असण्याचा फायदा होतो. मोर क्लॅरिटीनी काम होतं सेटवरती, माझ्या तरी असं माझं म्हणणं आहे. आणि जे मला अशोक मामा सुद्धा म्हणाले की इतकं सुंदर आणि असं क्लॅरिटीनी काम मी बघितलं नाही म्हणून आतापर्यंत. पण तो फायदा होतो, डेफिनेटली होतो. 3-4 पिढ्यांचा फरक आहे. अशोक मामा म्हणजे आपले अशोक सराफ आणि लोकेश गुप्ते, म्हणजे तू त्यांना दिग्दर्शन करतोयस, हाच मोठा किती अभिमानाचा क्षण आहे नाही. आणि छान. तुला काय वाटलं हा दिग्दर्शक झाला आपला नवरा? बापरे, खूपच. कारण त्याचं स्वप्न होतं, आणि ते स्वप्न पूर्ण होताना मी पाहणं हेच माझ्यासाठी खूप खूप अभिमानास्पद गोष्ट होती. आणि परत पहिल्याच पिक्चरमध्ये त्यांनी के मेनन सारख्या अप्रतिम अभिनेत्याला डिरेक्ट केलं. त्याच्यानंतर आत्ता अशोक मामा, वंदना मावशी यांना डिरेक्ट केलं. आणि वंदना मावशी तर मुंबईतली आईच म्हणू आपण. सो आडनाव पण सेम, त्यामुळे ते स्वतःला, आणि मी सून, असं सगळं ते वातावरण. तर तिला तो इतका आनंद झाला होता की तिचं असं म्हणणं की अभिनेत्री नाटकाच्या वेळेला मी त्याला सांगायचं हे वाक्य जरा असं घेऊन बघ रे, आणि आता तोच मला सांगतोय वंदना मावशी हे जरा वाक्य असं घेऊया का. तर तिला त्याचा इतका जास्त अभिमान होता. त्यामुळे हे सगळं बघून ना मला, आणि मी स्वतः यावेळेला ॲक्टर म्हणून काम केलं त्याच्या चित्रपटात, त्यामुळे हे सगळं मला स्वतःच्या डोळ्यांनी बघता आलं. कारण एरवी काय व्हायचं की सगळे मला फोन करून सांगायचे काय छान डिरेक्ट करतो लोकेश, काय छान. यावेळेला मी स्वतः काम केलं त्याच्या दिग्दर्शनाखाली, आणि अशोक मामांसारखे दिग्गज कलाकार, वंदू मावशीसारखी मोठी अभिनेत्री जर त्याचं कौतुक करते तर ते माझ्यासाठी खूपच प्राऊड मोमेंट होतं. लोकेश, अशोक सराफ, वंदना गुप्ते, के मेनन यांना दिग्दर्शन करणं सोपं, पण चैत्रालीला दिग्दर्शन करणं किती अवघड होतं. म्हणून तर सांगतो ना, 6व्या फिल्मसाठी नंबर लागला तिचा. 5 फिल्म विचार करत होतो, 5 नाही. तो घाबरला होता की हिला मी कसं दिग्दर्शित करू, म्हणून बहुतेक 5 नंबर थांबले होते. 6व्याला बरं चल आता ये बाई, आता ये. मिळाले की नाही मानधन वगैरे काही दिलं की नाही तुला? हो, म्हणजे काय, मानधन व्यवस्थित प्रोड्युसर आमचे चांगलेच होते, त्यामुळे काहीच प्रश्न नव्हता. सगळं व्यवस्थित, काही नाही. पण खूप छान. नाही, पण मी गंमत म्हणजे त्यातला गमतीचा भाग आपण सोडूया, पण सेटवरती किंवा रादर तिचं कास्टिंग सुद्धा या फिल्मचं आत्ता हे मी स्वतःहून नाव सुचवलेलं नाही या सिनेमासाठी, की मला ह्यांनी सांगितलं कास्टिंग डिरेक्टरने की सर आपण त्यांचा विचार करूया का. तर मी म्हटलं की ओके, परफेक्ट आहे कॅरेक्टरसाठी, हरकत नाही, तू फोन कर आणि विचार.
हो? मी घरातल्या घरात पण मी तिला विचारणार नाही किंवा तुझ्या मला नावाची माहिती पण चर्चा नव्हतं. चालली आहे. काहीच नो, नाही, जिथे प्रोफेशनल आपण वागलं पाहिजे तिथे प्रोफेशनलच वागलं पाहिजे. तर तसंच असावं तसं. त्यामुळे काय होतं, म्हणून सेटवरचं वातावरण मग ते घरगुती नाही राहत तिथे पण. कारण मला माहिती आहे ती पण एक ॲक्ट्रेस आहे, मी पण एक दिग्दर्शक, मला ते काम करून घ्यायचं आहे. मग ते कुठेतरी नात्यामध्ये येता कामा नये. कदाचित मला 4 गोष्टी बोलाव्या लागतील, कदाचित 4 गोष्टी वेगळ्या पद्धतीने सांगाव्या लागतील. सो मग ते नातं घरी ठेवा, ते विसरा. आपण इथे आता प्रोफेशनल म्हणून काम करतोय ना, मग तसं काम करूया. असं होणार नाही, पण ते चान्सेस असतात ते. बरोबर बरोबर. जसं त्याच्या टप्प्याटप्प्याने जसा प्रवास आणि प्रगती झाली तशी तुझी पण झालेली आहे. पण मधली 2 वर्ष जे तुला पुन्हा नव्याने उभं राहण्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा स्ट्रगल करावा लागला. अबोली मध्ये या नाटकामध्ये मिळालेल्या तुला टाळ्या, त्यानंतर तू पुन्हा छान अनेक नाटकं केलीस त्यावेळेला मिळालेल्या टाळ्या, आणि पुन्हा जेव्हा आलीस त्यावेळेला तुला सगळ्या प्रेक्षकांनी दिलेलं अप्रिसिएशन, यामध्ये सुद्धा फरक पडत जातो. हं, तर तुम्हाला अबोलीपासून ते आत्तापर्यंतच्या टाळ्यांचा प्रवास म्हणजेच तुझ्या प्रगतीचा प्रवास तू कसा घेतलास ते मला सांग. अबोलीच्या वेळेला तर तेवढी अक्कलच नव्हती. म्हणजे काय आपलं कौतुक होतं एवढंच कळत होतं. पण 10व्या वर्षी जेव्हा सवाई अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं आणि पहाटे 6 वाजता जेव्हा मला सगळ्यांनी उठवलं, चल तुला स्टेजवर जायचंय, तेव्हा जे तू म्हणतेस असं टाळ्यांचा कडकडाट माझ्या कानाला ऐकू आला ना, तेव्हा मला असं जाणवलं, बापरे, ही काहीतरी खूप मोठी गोष्ट झाली आहे का आपल्या आयुष्यात. मला कळत नाहीये पण काहीतरी वेगळं झालंय. त्याच्यानंतर जे फोन कॉल्स किंवा लोक येऊन भेटत होते, लोकांना असं वाटत होतं की 10व्या वर्षी हिला सवाई अभिनेत्री मिळाले, तेव्हाही मला ते कळत नव्हतं. त्याच्यानंतर मी तू मोठी, निर्मिती सावंतनी दिग्दर्शित केलेलं 2 अंकी नाटक केलं आम्ही स्पर्धांसाठी. तेव्हा जरा मला वाटायला लागलं, कारण तेव्हाही लोक माझ्याकडे अबोलीसाठी येऊन भेटायचे, बोलायचे. तेव्हा मला जाणवायला लागलं, अच्छा, ते काहीतरी खूप मोठी गोष्ट झाली होती, सवाई अभिनेत्री. सो तिथून हा प्रवास सुरुवात झाली या प्रवासाला. मग हळूहळू मालिका आणि असं असं करत गेले. परत 9वी 10वी मी पूर्णपणे ब्रेक घेतला. जसं माझ्या आयुष्यात एक 2 वर्षाचे ब्रेक, तसा हा 9वी 10वीतला ब्रेक होता. मग 11वीत कॉलेजमध्ये गेल्यावर नाटक करूया असं सुरू झालं. आणि मग 12वीमध्ये असताना आभाळमाया सारखी मालिका मला मिळाली. सो ह्या सगळ्या काय म्हणू, हे जे प्रगती म्हणतेस तू, किंवा ते जे टाळ्यांचे कडकडाट किंवा फॅन्स येऊन भेटणं, हे सगळं ना खरंच बदलत गेलंय. पण ते तेवढंच आपुलकीचं पण आहे. म्हणजे अजूनही असं होत नाही की कोणी येऊन तुमच्याशी काहीतरी विचित्रच बोलून जातंय. अजूनही आपुलकीनी बोलतात. अजूनही लोकांना माझ्या जुन्या भूमिका आठवतात. मी दूरदर्शनसाठीच एक नाटक केलं होतं, आपलं माणूस, महेश मांजरेकर, शमा देशपांडे आणि मी, असं ते नाटक होतं. सो अजूनही काही जण येऊन हा पण म्हणतो, अगं किती जुनं नाटकाविषयी तुझ्याशी येऊन बोलतात, अजून लोकांना ते आठवतंय. सो ते खूप छान, म्हणजे भारावून जाते मी. आज मी जेव्हा दूरदर्शनमध्ये आले तेव्हा मला इतकं नॉस्टॅल्जिक फिलिंग येते. कारण माझं आणि दूरदर्शनचं नातं आता जवळजवळ 30-32 वर्षाचं नातं आहे. मी 10 वर्षाची होते तेव्हा आपलं माणूस केलं होतं. तर माझ्यासाठी ना हे खूप नॉस्टॅल्जिक आहे. सो मला ते, मी अजूनही कोणी येऊन माझ्याशी कुठल्याही विषयावर, कुठल्या जुन्या माझ्या एखाद्या प्रोजेक्टविषयी जरी बोललं ना, तरी अजूनही भारावूनच जाते मी, आणि छान वाटतं मला. त्यामुळे मी हा जो काय माझा 35 वर्षाचा प्रवास बघते तेव्हा सॅटिस्फाईड आहे मी. मला छान वाटतं, आणि असं ते आहे. चैत्राली, आमच्या कार्यक्रमामध्ये जयवंत वाडकर आलेले ना, तेव्हा त्यांनी सांगितलेलं तुला उचलून घेऊन गेले होते ते. ती आठवण मला, वाड्या काका आणि पाड्या काका दोघं मला आणि उठ तिला काहीही कळत नव्हतं, गेली म्हणे, आळस दिला एक मस्तपैकी, आणि तिने घेतलं. लोकेश, अशी सगळी माणसं आपल्या भोवती होती, म्हणजे तुमच्या, आणि ती लोक काय चांगलं आहे काय वाईट आहे सांगत होती. त्यामुळे तुम्ही ग्राउंडेड आहात असं मला वाटतं. आत्ताचे जे रसिक प्रेक्षक आहेत ना, ते वेड्यासारखंच प्रेम करतात. म्हणजे त्यांना पाहिजे असतो सेल्फी. कदाचित त्यांना नाव विचारलं तर त्यांना तुम्ही कोणात हे सांगता पण येत नाही. आणि इतकं चढवतात की नवी पिढीना कळतच नाही की आपलं काहीतरी चुकतंय किंवा आपल्यामध्ये थोडंसं कमी आहे, चुकतंय म्हणण्यापेक्षा. आणि ही दिशा योग्य आहे, अशी दिशा नाही योग्य आहे. तर ह्यामधून मार्ग कसा काढलात तुम्ही, आणि आता कसा काढावा? कारण तू आता दिग्दर्शक झाला आहेस, अनेक छोट्या मुली, म्हणजे मला वाटतं नायिकेचं वयच आता 14-15 झालेलं आहे. तर याच्यातून आता चैत्राली इतक्या लहान वयामधून ती आहे तशी आहे, तिच्या कुठल्याही प्रगतीचा किंवा ग्लॅमरचा काही तिच्यावर परिणाम झालेला नाही आहे, म्हणून तिची प्रगती आहे. तुला काय वाटतं आता?
माझं खूप म्हणणं असं आहे आणि किंवा रादर मी माझ्या गुरूंकडनं जे शिकलो किंवा आईवडिलांनी जी शिकवण दिली, मुळात ग्राउंडेड राहणं फार महत्त्वाचं आहे. कुठलीही गोष्ट हे क्षणिक असते ही. म्हणजे जसं तू आता म्हणालीस की सेल्फीज आणि या सगळं, जसं जसं काळ बदलत तसं तसे माध्यमं बदलत जाणार आहे, ती व्यक्त होण्याची पद्धत बदलत जाणार आहे. त्याच्यामुळे हे क्षणिक आहे हे कळणंच महत्त्वाचं आहे. आज मी आहे तर उद्या माझ्या जागी दुसरा कोणीतरी येऊन उभा राहणार आहे, पण तुला तुझी जागा निर्माण करणं फार गरजेचं आहे. हे जेव्हा कळेल ना तेव्हा मग हे सेल्फीज, हे प्रेक्षक भेटणं, मला इकडे ओळखणं, मला तिकडे, हे सगळं ह्याच्या पलीकडचा आपण विचार करायला लागतो. आपण आपल्या कामावरती विचार करायला लागतो. आणि मला असं वाटतं मी फक्त आणि फक्त माझं काम उत्तम होणं आणि ते प्रेक्षकांना आवडणं, मग ते दिग्दर्शनाचं असेल, संकलन असेल किंवा अभिनेता म्हणून असेल, ते करणं महत्त्वाचं आहे आणि सातत्याने चांगलं करत राहणं महत्त्वाचं आहे. त्यांची पद्धत आहे ना प्रेम करण्याची, ही बदलत जाणार, 100% बदलत जाणार. म्हणजे आज आत्ता 2025 साली जे प्रेक्षक ज्या पद्धतीने प्रेम करत आहेत, कारण त्यांच्याकडे वेगवेगळी गॅजेट्स आली आहेत. पूर्वी डायऱ्या आणि पेन घेऊन यायचे, समोर रांगेत उभे असायचे, सही द्या. त्याच्या आधी नुसतं येऊन गप्पा मारून 2 शब्द बोलून निघून जायचे. प्रेम करण्याची पद्धत, म्हणजे प्रेम तेच आहे, पद्धती बदलतात कारण गॅजेट्स बदलत चाललेत. सो आपल्याला हे कळलं पाहिजे, हे जे फॉलोअर्स आणि हे जे काही नवीन प्रकार सगळं सुरू झालं ना, ह्यांनी काही होणार नाही आहे. मला पहिल्यांदा इतकं छान वेगळं उत्तर मिळालं की बरोबर आहे, अरे बदलत जाणार ना, तुम्ही तसेच राहा. पण मग चैत्राली, आता शुभवी अगदीच नव्या पिढीचंही प्रतिनिधी आहे. तिला या क्षेत्रामध्ये म्हणजे इतकं ते बदललेलं आहे, सगळं फास्ट झालं आहे, टेक्निक. आता ती ते सगळं आत्मसात करेल तो भाग वेगळा, पण मग तू तिला काय सांगून पाठवलं आहेस? कसं, म्हणजे आता पुन्हा नवीन चैत्रालीच पाहिजे आम्हाला खरं तर. म्हणजे नको आम्हाला इकडे तिकडेचं काही ऐकायचं नाही, तिने उत्तम काम करावं इतकंच आम्हाला वाटतं, कारण तू आमची आहेस. बस आम्हालाही तेच वाटतंय की तिने खरं तर ती आत्ता ती अशा काय म्हणतो 12वी नंतर तिला आम्ही अशाच कॉलेजमध्ये घातलंय की जे ह्या क्षेत्राचं शिक्षण तिला मिळेल. फक्त अभिनय नाही, पडद्यामागचं पण, कॅमेऱ्यामागचं पण तिने शिकलं पाहिजे असं आम्हाला वाटतं दोघांनाही. त्यामुळे आम्ही तिला तिकडे घातलं, कारण तिला त्याची आवड आहे, आम्हाला माहिती आहे. आणि तिचा डिसिजन फायनल आहे की तिला या क्षेत्रातच यायचं आहे ॲज अन ॲक्टर. मग आमच्या वेळेला ह्या गोष्टी नव्हत्या, एवढं शिक्षण नव्हतं त्यासाठीचं. 2-3 मोठ्या संस्था होता जिथेच तुम्हाला मुंबई बाहेर, पुण्याबाहेर जावं लागत होतं. आता तसं नाही आहे. केलेल्या कामाचा अनुभव हेच तुमची शिदोरी. करेक्ट. तर आता तसं नाहीये. तर मग लोकेशचं असं म्हणणं होतं की तू सगळं शिक्षण घेऊन तू या क्षेत्रात यावंस. हे सगळं असताना एक फोन येतो आणि आम्हाला कळतं की अशोक सराफ यांच्याबरोबर तिला त्यांच्या नातीची भूमिका करायची आहे आणि सेंट्रिक कॅरेक्टर आहे. तर तिथे आम्ही जर नाही म्हटलं असतं तर आमचा डिसिजन थोडा चुकला असता, कारण आज एक इन्स्टिट्यूट आहे अशोक सराफ ही, आणि त्यांच्याबरोबर ती दिवसभर असते. त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती त्यांच्याकडनं शिकली हे म्हणजे ती मुळात होती तशी, पण पंक्च्युअलिटी, वेळेत पोचणं, वेळेत रेडी होणं आणि वेळेत आपला सीन वाचून त्याच्यावर काम करून, चोख पाठांतर करून त्याच्यावर काम करून सेटवर येणं, हे ती त्यांच्याकडनं पहिलं शिकली, कारण ते तसे आहेत. त्यामुळे आणि मुळात ती तशी होती, म्हणजे ती वेळेवर जाणं वगैरे. पण आपल्याहून खूप मोठा सिनियर ॲक्टर जेव्हा आजही या स्टेजला येऊन सुद्धा तो जो पंक्च्युअल आहे, तर आपण अजून अलर्ट राहिलं पाहिजे, हे तिच्यात आलं. आणि ॲक्टिंग मी म्हणेन असं ती रोजच शिकणार आहे, कारण आम्ही अजूनही एवढ्या वर्षानंतरही अजूनही शिकतोच होतो आम्ही. सो तिने, मला असं वाटतं की अजून तिला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे ती शिकत राहणार. पण आम्ही जसं तू म्हणालीस तसं आम्ही ग्राउंडेड आहोत, तसंच आम्ही तिला सांगतो की कारण आता जसं यांनी सांगितलं, माध्यमं इतकी तुला मोठी मोठी माध्यमं तुझ्या समोर आहेत, गॅजेट्स आहेत. आज फॅन्स तुला डायरेक्ट सोशल मीडियावर DM करतात की मला तुझं काम आवडतं. त्यामुळे आम्ही दोघं तिला नेहमी हे म्हणतो की ओके थँक्यू म्हणायचं, पण तिथे पोचायचं नाही. आपल्याला अजून खूप छान काम करायचंय, हे आम्ही सतत दोघं तिला सांगत असतो आणि ती ते ऐकत असते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं. किती छान ना, एक योगायोग. लोकेश अशोक सराफ यांना दिग्दर्शन केलं, तू त्यांच्याबरोबर काम केलंस, तुझ्या लेकीने काम केलं. आता तुम्ही तिघं मिळून आता असं काहीतरी एक वेगळंच बनवा की असं काहीतरी छान. 2024 आपल्यासाठी अगदी आमच्या तिघांसाठी ते स्पेशल होतं. अशोक सराफ यांच्याबरोबर खूप किती छान. आणि इतकं छान सांगताय ना तुम्ही
म्हणजे आपल्या कार्यक्रमाचा बेसच असा आहे की प्रेमाची गाठ काय असते आणि प्रेम काय तुम्हाला करू शकते. त्यामुळे शुभवीला मिळालेलं प्रेम सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. येस. ब्रेक हा शब्द तू मगाशी वापरलास, तसंच तुला कुठे फिरायला गेलेलीस त्यावेळेला तुला एक ॲक्सिडेंट पण झाला. हं, तो त्याला न सांगण्याचं कारण काय होतं? म्हणजे इतकं नसावं ना. तो मग कसा करतोय? न सांगण्याचं कारण खरं काहीच नव्हतं. सगळ्यात मोठं कारण असं होतं की त्यांना, कारण मी भीती भारताच्या बाहेर होते, त्यांना त्याचं टेन्शन येऊ नये. आणि माझ्याबरोबर माझ्या शाळेतल्या 3 मैत्रिणी होत्या. तर त्यांनी आम्हाला ऑप्शन दिला की तुला घरी सांगायचंय तर सांगूया. मी म्हटलं बघ घरी काय मी पडलीस का? मी पॅरासिलिंग करताना बापरे. त्या माणसाचा काय अंदाज चुकला आणि मला जेव्हा लँडिंग लँडिंगच्या वेळेला अंदाज चुकला आणि धडक झाली आणि ती एका पॅराफिटवरती आदळली पूर्ण. इथे पूर्णपणे आदळले मी. आणि आदळून मी म्हणजे घसपटत अशी गेले. पण नशिबाने मी पाण्यात पडले नाही, जे आम्हाला नंतर कळलं की पाण्यात पडलेल्यांचे जास्त भयंकर ऍक्सिडेंट. बेसिकली पॅराफिटवरती आदळली आणि तिकडून ती खाली जिथे लँड ऍक्च्युली व्हायचं होतं तिथून ती कंट्रोलच झालं नाही बेसिकली सगळं ते. तर मी फक्त त्या तिघींना असं म्हटलं की मी जर आत्ता घरी फोन केला तर मला पुढची फ्लाईट पकडून इंडियाला परत जावं लागेल ही ट्रिप अर्धवट सोडून. कारण त्यांना तिथे टेन्शन येणार. किंवा मी त्यांना म्हटलं की नाही नाही मी ट्रिप पूर्ण करून येते. तर रोज सकाळ संध्याकाळ त्यांना तिथे मी त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार की आता हिला काही झालं असेल का, आता ही बरी असेल का. म्हटलं लेट मी कम्प्लीट दिस ट्रिप, बघू आपण पुढे तिकडे मुंबईत जाऊन इंडियात जाऊन काय होतं ते तेव्हाचं तेव्हा बघू. सो माझ्या मते फक्त माझ्या आईला माहिती होतं, कारण मी म्हटलं कोणाला तरी माहिती पाहिजे म्हणून मी फक्त आईला सांगितलं होतं. तर मी आणि आईला तेच सांगितलं होतं टेन्शन घेऊ नको, सगळं ओके आहे. कारण अर्धा एका तासाच्या आत माझ्या डोक्याला टाके घालून मी परत फिरायला मोकळी होते. म्हणजे मी तिथेही जाऊन माझ्या मैत्रिणी म्हणतात तू मुंबईत आमच्याबरोबर फिरतेस तेव्हा तर लोक ओळखतातच तुला, पटायात पण का लोक ओळखत होते. म्हटलं कारण त्या तिघी जिकडे जात होत्या मी हळूहळू मागून यायचे. सो त्या तिघींना सगळ्या विचारायचं बरी आहे का मैत्रिणी, हो मागून येते. सो मी तिथेही खूप फेमस झाले होते. लोकेश, ह्यांच्या वक्तव्यावर आपलं काय टिप्पणी आहे? हे भयंकर आहे. म्हणजे टाके घालून फिरत होती. मग केलीस की नाही झंपी छान घरी आल्यावर? नाही नाही नाही, मी गप्पा आहे वर्षानुवर्ष. अवाक झाला असेल ना. मी एअरपोर्ट वरती तिला बघितलं, घ्यायला गेलो होतो. मी येताना बघितलं इथे टाके, पायाला सुजले, चालता येत नाहीये, ट्रॉली ढकलते. म्हटले काय झालंय? ते गाडीत बसल्यानंतर सांगितलं असं असं झालंय. म्हटलं चांगलं आहे. आता ह्याच्यावरती म्हटलं काय बोलणार आणखी. माझ्या मैत्रिणींना टेन्शन आलं होतं की आता पाठवेल ना लोकेश आमच्याबरोबर तुला परत. म्हटलं तुम्ही काहीच केलं नाही त्यामुळे रिलॅक्स. पण नाही, त्यांनी असं काहीच नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे पण घेऊन गेला, कारण तो म्हणला इथे आपल्या डॉक्टरकडे एकदा सगळा चेकअप वगैरे करूया. नाही, ओनली थिंग इज मी तिला फक्त एवढंच म्हणाला की काय असतं, कसं असतं ना की आपण जेव्हा परक्या ठिकाणी असतो तेव्हा इमिजिएटली हालचाल करणारी मंडळी, म्हणजे आईला सांगून उपयोगाचं नाही आहे, कारण आईचं वय आणि उद्या इमर्जन्सी काही ग्रेट झाली तर ती तिच्या लेवलला तिच्या वयाप्रमाणे तेवढी हालचाल करू शकणार आहे का? जी कदाचित मला माहिती असतं तर सांगितलं असतं की नाही मी ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही, मेजर नाही आहे, पण मी कंटिन्यू करते. सो मला इथे बसून त्याचं ओके फाईन ठीक आहे कर, पण इन केस काही इमर्जन्सी असती तर त्या पद्धतीने हालचाल करता आली असती इथे बसून. ओके सॉरी. वा 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 वा. इतक्या वर्षांनी आज बोलली. तेव्हाही बोलले होते, आता परत नॅशनल टेलिव्हिजन तिचं माहेर. त्यामुळे बघ आता काय बोलणार, आता काय, आता फक्त प्रेम करणार. बऱ्याच वेळा लोकेश असं होतं ना की प्रिय व्यक्तीला त्रास होऊ नये किंवा त्याच्या मनात भयंकर काहीतरी भीती वाटू नये म्हणून ते खोटं बोलावं लागतं. पण ते खोटं बोलणं भयंकर धाडसाचं आहे. व्हिडिओ कॉल टाळत होते, त्यामुळे ते 4 दिवस मी व्हिडिओ कॉलच करत नव्हते, कारण इथेच जखम होती. मग केस असे वगैरे घेऊन मी 5 मिनिटं वगैरे बोलायचं आणि बाकी फोनवर, कारण त्यांना माहितीये मला व्हिडिओ कॉलवर बोलायला आवडत नाही. सो ते त्यांना असं वाटत होतं हिला म्हणूनच माझ्या पथ्यावर पडलं ते. लोकेश, काम नसणं याचं भय कधी वाटतं का? अशा बऱ्याच सिच्युएशन येतात. आता हिने 2 वर्ष काम नाही केलं किंवा अशा पद्धतीने एखादा ॲक्सिडेंट झाला, आपण आजारी पडतो. एक मालिका तिने आजारी, तब्येत बरी नाही म्हणून पण सोडलेली आहे. अशा वेळेला कामच नाही मिळालं असं भय असतं का? म्हणजे येतं का? आणि आलं तर त्याच्यावर काय करायचं असतं? भय तर कारण अनप्रिडिक्टेबल आहे क्षेत्र मुळात असलं. आणि दुसरं काय म्हणजे आपण काय म्हणूया की तुमचं शरीर हेच तुमचं माध्यम आहे खरं तर. म्हणजे नट असो किंवा दिग्दर्शक असो, कोणी काही असो, म्हणजे नटासाठी तर शरीर हे माध्यमच आहे ना, त्या माध्यमातूनच काम करावं लागतं. त्यामुळे त्या गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण काम नसणं हां म्हणजे
डेफिनेटली काही चिंता नाही रे असं नाही होत. नाही ना. चिंता तर असतेच ना, प्रत्येकाला असते ती. आणि काम नसणं ही सुद्धा फार काय म्हणतात भयानक स्टेज असते, जी म्हणजे माझ्याही बाबतीमध्ये ती एक स्टेज येऊन गेली होती की मी जेव्हा एडिट संपून पुन्हा एकदा अभिनय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्याकडे किती जवळजवळ 6 महिने ऑलमोस्ट काम नव्हतं आणि मी घरी होतो. कारण मला म्हणजे मी पुन्हा आता अभिनय करणार आहे किंवा करायचं आहे हे सांगेपर्यंत भेटेपर्यंत 6 महिनेमध्ये गेलेले हो ना. सगळे. सो ते भय असतंच थोडंसं नाही म्हटलं तरी, बिकॉज तुम्ही अशा एका क्षेत्रामध्ये काम करताय ज्याला काही अनसर्टनिटी आहे तिथे सगळ्या प्रकारची. पण त्याच्यावरती तेच आहे ना की मुळात पुन्हा शांत राहून सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघणं आणि सातत्याने करत राहणं, प्रयत्न आणि चांगलं काम, क्या बात हेच त्याच्यावरचा उपाय, दुसरा काहीच उपाय नाही आहे. आणि तो त्या बाबतीत तो मलाही त्या बाबतीत खूप शांत करतो. कारण मी खूप स्ट्रेस घेते. हो, मग म्हणजे मला 15 दिवस जरी मी घरी असेन तरी मी अशी रेस्टलेस होते. सो ते शांत करण्याचं काम हे 22 वर्ष केलीच आहे त्यांनी, तो अजूनही करतोच आहे. आणि की होईल 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 सगळं छान होईल. आणि आम्ही दोघंही स्ट्रॉंग बिलिव्हर होत की सगळं छान होणार आहे. होणारच So, होणारच. असं आहे ते. तरी पण म्हणजे थोडंसं घरी बसल्यानंतर किंवा 2 वर्ष ब्रेक घेतल्यानंतर जे काही फास्ट झालेलं आहे, नवी पिढी अशी झपकन, मग ते तंत्र भराभर झालेलं आहे, त्याच्याशी सामावून घेणं चैत्राली सोपं असतं. एक स्त्री म्हणून विचारते, कारण मूल झाल्यानंतरचे झालेले आपले सगळे बदल, हार्मोनल बदल असतात, मानसिक बैठक असते, आपल्या मुलीची काळजी, नंतर घर, या ह्याच्यातनं एकदम बाहेर पडायचं आणि काम करणं किती सोपं आहे, किती अवघड होतं. सोपं नक्कीच नाहीये, पण तुमची जर मोल्ड करायची तयारी असेल ना, तुम्ही जर स्वतःला मोल्ड करू शकणार असाल तर ते अवघडही नाहीये. कारण काय होतं, बरेच वेळा तुम्ही जर हट्टी असाल की नाही मी माझं स्कूलिंग असं आहे तर मी अशीच राहणार, तसं तर तसं होऊ शकत नाही. कारण आता माध्यमं बदलली आहेत. आता तुमचा प्रत्येक माध्यमातला अभिनय पण बदलला आहे. सो तुम्ही जर स्वतःला मोल्ड केलं नाही तर तुम्ही एकाच माध्यमात अडकून पडाल. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माध्यम तुम्ही एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे, तर तुम्ही तुम्हाला मोल्ड करत गेलं पाहिजेत. आणि मला ते त्यामुळे माझ्यासाठी सोपं नसलं तरी अवघड नक्कीच नव्हतं. त्यामुळे मी मोल्ड होत गेले. मला आज लोकेशबद्दल खूप प्रेम असं वाटतंय, कारण हिच्या पाठीमागचा एक असा खंबीर आमचा स्रोत आहे. लोकेश, इतक्या वर्षानंतर सहजीवनाचा अर्थ सापडतो का आपल्याला? तो सापडूच नाही शेवटपर्यंत, असं जो म्हणणं आहे. क्या बात आहे. कारण तो सापडला तर त्यातला आनंद निघून जाणार आहे, गंमत निघून जाणार आहे त्यातली. त्यामुळे हा शोधतच राहावा, त्यात मजा आहे, त्यात गंमत आहे, त्यात आनंद आहे. मग चैत्राली, मी तुला वेगळाच प्रश्न विचारते, मग जोडीदार म्हणजे काय? जोडीदार म्हणजे काय? जोडीदार म्हणजे लोकेश, असं तू सांग. हा, लोकेश तर ऑफकोर्स आहे, पण आपल्याला समजून घेणारा माणूस हा जोडीदार असावा. बाकी प्रेम वगैरे तर आहेच, मी ते येतच. पण तुम्हाला जर समजूनच घेणार नसेल किंवा तुम्हाला समजून घेता येत नसेल तर मग त्या जोडीदाराचं काही अर्थ नाही त्याला, असं मला शेवटचा प्रश्न लोकेश तुला आहे की ज्या दिवशी तिला पाहिलंस आणि लगेच लग्नाची म्हणजे लग्न करायचं असं सांगितलंस, तो क्षण आणि मग बदलते प्रवाह असा म्हणजे अगदी त्याच वेळेला आय लव्ह यू म्हणशील, मग त्या पुढच्या वर्षी सरप्राईज देशील, असं होत नाही. प्रेम सेमच राहतं. आता 22 वर्षानंतर आपला डिसिजन अगदी योग्य आहे हे मान्यच आहे मला, पण ते प्रेम तसंच राहण्यासाठी थोडासा फरक पडेल. ते जास्त प्रेम तू शुभवीला देशील किंवा वेळ तिला कमी देशील, पण तसंच ते छान राहण्यासाठी काय करायचं, काय केलंस एवढं सांग. उत्तम डायलॉग दोघांमध्ये, उत्तम संवाद साधणे किंवा साधतो अजूनही, किती छान, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अप्स अँड डाऊन्स येतात किंवा होत राहतील, सगळ्या गोष्टी येतात किंवा म्हणजे अगदीच जसं उदाहरण दिलं की शुभविला प्रेम किंवा हा सगळा मुद्दा आहे, पण तुमच्यातला संवाद शेवटपर्यंत टिकवून ठेवणे, तोच मला असं वाटतं की त्यातनंच ते प्रेम जे तुमचं त्या दिवसाला जे होतं तेच पुढे कायम राहणार आहे. वा वा, तो संवाद नसेल तर कठीण. काय मस्त मस्त मस्त. चैत्राली, मला तुझ्याशी अशा कधी गप्पा मारायला मिळतील असं वाटलं नव्हतं, आणि तू इतकी प्रगल्भ झालेली आहेस. एकूणच व्यक्तिमत्व, विचार, आणि लोकेशशी गप्पा मारताना तर मला एक वेगळाच लोकेश आज दिसतोय. एक छान काय नको आहे ते काढून टाकणारा एक उत्तम माणूस, नंतर काय हवंय हे सांगणारा उत्तम अभिनेता, आणि काय तुम्ही छान करावं म्हणून सांगणारा एक दिग्दर्शक. अशी छान रूपं मी पाहिली. मुळात तो जनांचा राजा म्हणजे लोकेश आहे. तर काय महिन्याची सुरुवात, वर्षाची सुरुवात चैत्र पावली आहे, तर ती पावलं अशीच छान पडू देत. कुठलेही व्याख्या, कुठलेही अर्थ आयुष्यात शोधू नका.
उत्तम पुढे होऊ द्यात आणि असा एक सुंदर चित्रपट काढा आणि मध्ये एक छान राष्ट्रीय पुरस्काराची बाहुली घेऊन वा. पुन्हा आमच्या या गप्पा मारण्यासाठी या. लोकेश तुला Thank you खूप so much. शुभेच्छा. Thank you. चैत्राली तुला खूप आशीर्वाद. भरपूर धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद. वा 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 वा.